हाय मित्रांनो, मी आपला विपुल समोर आपल्या नवीन ब्लॉगवर सहर्ष स्वागत आहे. आज मी प्रयत्न करणार मोबाईलमध्ये ब्लॉग करायचा, कारण की माझा गोप्रो हँग झाला आहे, काय तो ब्लर झाला आहे, तो फोकस घेत नाही आहे. हां, आणि आता आपली राईड निघाली आहे अष्टविनायकसाठी. लाईनमध्ये जसे गणपती आहेत आपले 8 गणपती अष्टविनायक, ते तसे आता कवर करणार आहे. आता आपण मुंबई ते जेजुरी जाणार आहे. मुंबई ते जेजुरी जाणार, मग जेजुरी नंतर अष्टविनायकची राईड तिकडनं सुरुवात करणार. आपण थांबलो नीरा विक्री केंद्राकडे. हा आपला नीरा. नाईस, चीअर्स. तो ऑलमोस्ट पनवेल पोचलोय आणि एकदम खतरनाक ॲक्सिडेंट झाले. तुम्ही बघू शकता, हे बघा लॉरी, तिथं लॉरी आहे ना, पूर्ण राईटला गेले आणि एक बुलेटवाल्याला आहे ना लेफ्ट साईडला ठोकून, बुलेटवाला लेफ्टला एकदम अडकून गेला. तो होप तो बुलेटवाल्याला लागलं कमी असेल, पण आपण आपला प्रवास कंटिन्यू ठेवू. आता आपण खंडाला खाटावर आहे आणि बघू शकता क्लास. म्युझिकला इग्नोर करा. ऑलमोस्ट देऊर रोडला पोचलोय आणि मी थांबलोय हे बघा, काही गावरान लस्सी घेण्यासाठी. ही आपली लस्सी आहे, सो त्या लस्सीचा पण स्वाद घेऊया. चीअर्स. लस्सीचे वर बघू शकता क्रश बदाम आहे आणि गुलकंद आहे, समथिंग युनिक. चीअर्स. आपल्या चॅनलवर सरचं स्वागत आहे. मी आपला विपुल समोर आपल्या राईडची सुरुवात करतो. आपण आता निघालो आहे जेजुरीवरनं. अष्टविनायक, आपल्या शास्त्राप्रमाणे आपल्याला अष्टविनायक करायचं आहे आणि ही ट्रिप चांगल्यापैकी होईल ही मी अपेक्षा करतो. तर आजची जी ट्रिप आहे मोरगावला जाणं होईल. मोरगाववरनं आपल्याला सिकाटेक गणपती, सिकाटेकवरनं महाड, आणि महाडला आपला स्टे होणार. आपल्या चॅनलवर जे नवीन आहेत त्यांना सहर्ष स्वागत करतो आणि लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जे काही नवीन व्हिडिओ येत असतील त्याच्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. मयुरेश्वर मंदिर there is a cute puppy.
बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता मी मयुरेश्वर म्हणजे आपला मोरगावचं दर्शन झालेलं आहे, गणपती बाप्पाचं दर्शन झालं आहे आणि आपण दुसऱ्या गणपतीकडे चाललो आहे. म्हणजे सेकंड गणपती आपला सिद्धटेकला आपण चाललो आहे. आणि कमेंटमध्ये नक्की बोला गणपती बाप्पा मोरया. In 150 meters, turn right. आता आपण सेकंड गणपतीसाठी चाललो आणि इथे गुगल मॅपवर दाखवतो आहे 1 तास 20 मिनिटं. Turn left onto National Highway 965B. प्रयत्न आहे की आज काही करून 3 गणपती कंप्लीट करायचे. म्हणजे दर्शन छान रे दादा काय. चलो ठीक आहे. तो 3 गणपती आपले Continue on National Highway 965B for 10 kilometers. सुंदर दर्शन झालं यार. स्टँड त्याने ऐकलं तिथं बरं आहे. स्टँड तर खाली होता ते कसे लोक चालवतात स्टँडवर घेऊन. 1 2 3 4 तिथं ते 47 सिद्धिविनायक मंदिर आहे रे. अष्टविनायका तुझं महिमा नाथा नाथा तुझं नाम ऊसाची शेती, पूर्ण ऊसाची शेती. आता पूर्ण ऊस काढलीत आणि हे बघा फरती जातात आहे. क्या बात आहे. तर या ऊसाचा दर 1 किलोमीटर घरचंच चालतं. भीमा नदीवरनं आपण चाललोय. क्लास जबरदस्त. आपलं सिद्धिविनायकचं दर्शन झालंय आणि आता आपण वर्धविनायकाचं दर्शन केलं. आता आपण महाडला जाऊ. हा तिसरा गणपती आता दिवसाचा होईल. मग आपण रेस्ट करू. मग उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजे उद्याच्या नेक्स्ट डेच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढचे गणपती येतील. तोपर्यंत बाय. या मसाचा रस पियाला ते आपली मित्र हे आहे. चर्स.
ऑलमोस्ट 2 तास माझे वाया गेले आणि आता वाजलेत 7 वाजलेत. सो महड बहुतेक मी पोचणार तिथे आणि रूम बघणार आणि रेस्ट करणार. सकाळी आपलं दर्शन होईल. आणि आपला मेकॅनिककडे आपल्याला थांबवायला लागली गाडी. एक मायनर इश्यू होता, घडी घडी बंद पडत होती गाडी. तर त्याचं काय तर सॉल्युशन काढलं, फॉल्ट शोधला आणि मग ओव्हरफ्लो काढला. मग स्पार्कप्लगची कॅपमध्ये फॉल्ट निघाला, मग तो चेंज करून घेतला. आणि मी थांबलो होतो तिथे मागे तिथे फलक सर्व्हिस सेंटर पुण्याला. आता मी पुणे टू महड आपला कंटिन्यू करणार आहे. हार्डली 3 तासाचा रस्ता दाखवते. बघू आपल्या एनर्जीच्या हिशोबाने जेवढा होतो तेवढा आपण ट्राय करू. आणि मग नंतर एक ब्रेक टाकू. महडला पोचलो किंवा नाही पोचलो तरी मध्येच कुठेतरी आपण रूम बघून रेस्ट करून टाकू. बाय. पिंपरी चिंचवड आणि दिस इज पुणे सिटी प्लस बस आहे रे. डॉजची कार बघितली आहे ना तुम्ही? कधी डॉजची रिक्षा बघितली का? 300 meters. Right to stay on National Highway 548. हे National बघा Highway 60. डॉज. इथे का लोगो डॉज? डॉजची रिक्षा आहे. डॉज हायवे ते बघ. Continue on National Highway 548. डॉजची रिक्षा आहे. डॉज क्या बात आहे. पूर्ण मिलिटरी कॅम्प आहे. आपण मिलिटरी कॅम्पच्या आतपासून आपण गाडी चालवते. हो आता वाजले 58 म्हणजे 10 वाजलेत आणि आपण पोचलोय. दिसते की नाही माहीत नाही. ही एंट्री गेट आहे. एंट्री गेटवर आपण पोचलोय. तो आता रूम बघू. सो आता रूम बघूया. रूम इथे भेटत असेल तर, नाही तर मग परत बाहेर निघायला लागेल. चला डायरेक्ट रूम आल्यावर मी डायरेक्ट हे करतो दाखवतो. महडला पोचलो गणपती जवळ. राहण्यासाठी रूम बघायला लागेल. आणि मस्तपैकी कॉफी तरी. In 200 meters, your destination will be on the right. गुगल मॅप पण बोलते 200 मीटरमध्ये तिथं डेस्टिनेशन विल बी ऑन द राईट. क्या बात है. महड तिसरं दर्शन फटाफट करून घेऊ. स्वतः आपण वरदविनायकाच्या मंदिराकडे पोचले आणि हे दर्शन देवाचं. गणपती बाप्पा मोरया. आपलं दर्शन झालंय. आतमध्ये अलाउड नाही फोटो काढायचा. तरी मी एक कोपऱ्यातला काढला फोटो, तो तुम्हाला दाखवेन यूट्यूबवर. आणि आतमध्ये ओम नमः पार्वती ते हर हर महादेव. शंकराचे पेंटिंग क्लास. हर हर महादेव.
सो आपलं वर्धविनायकाचं दर्शन झालं आहे महाडचं. तर हा आजच्या दिवसाचे आपले 3 गणपती झाले जे रीतीप्रमाणे मोरगाव, मग सीताटेक आणि महड. आता मी रूमवर जाऊन आपला व्हिडिओ एंड करतो. तर नक्की कमेंटमध्ये बोला गणपती बाप्पा मोरया. आणि इथपर्यंत आहात तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. हां, ही आपली बाईक आहे आणि आपल्याला रूम भेटलं आहे इथे. श्री साई गणेश हॉटेल, राहण्याची उत्तम सोय, AC नॉन AC. हा कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्ही बघू शकता. जस्ट आपण हा जो रोड आहे एंट्री केल्यावरच स्टार्टिंगलाच तुम्हाला समोर साई गणेश दिसणार आणि हॉटेल दिसणार. हो, चला आता बॅग घेऊन आता रूमचं हे दाखवतो, मग आपला व्हिडिओ एंड करतो. सो हिअर इज द रूम. 1000 रुपीज, बट ठीक है यार, चलता है. विथ AC रूम इज विथ AC. TV ढंगडम ढिंगडम, नो यूज. आणि हे बाथरूम बघू शकता. रूम आहे ना एकदम ठीक आहे. बेड बघ यार, शी वॉश केलंय की नाही ते पण नाही माहिती. बघा किती डस्ट आहे बघा. वॉश करतात की नाही ते पण नाही माहिती. हे बघा, हा डाग दिसतोय बघा. जाऊ दे, आता काय करणार. आपला ब्लॉग इथेच संपवतो. आणि काय नाही, जस्ट सबस्क्राईब करा, लाईक करा आणि उद्याच्या ब्लॉगसाठी रेडी व्हा. बाय.